तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता, सर्वांना माहित आहे आपली बिल्डर सुबाबुळ आहे, पण शेवटी उन्हाळा म्हणलं की पाण्याची कमतरता वगैरे होणारच आहे. आता बघू शकता संपूर्ण म्हणजे तुम्हाला दिसत असेल हे. आता बघा, हे बघू शकता तुम्ही, पूर्ण म्हणजे फणगाराच्या आहेत सुबाबुळच्या, ह्या संपूर्ण आता फुटत आहेत. महत्वाचं म्हणजे सध्या काय करतोय बघा मी, हे जे तुम्हाला दिसतंय पूर्ण, हे बघा इकडे कटिंग केलेली आहे, व्यवस्थित कट करणं चालू आहे याला. म्हणजे जेणेकरून काय होते, ते बघा जे उंच जे आहे ते सर्व हे पानगऱ्या काटून घ्यायचे, कारण भरपूर अवकाळी पाऊस आहे संपूर्ण सगळीकडे. आता अवकाळी पाऊस पडत आहे, आताच पाऊस पडलेला बघू शकता माती तुम्ही. म्हणजे कसं आहे, आता ह्याला कटिंग जर व्यवस्थित जर करून घेतली आपण, तर होते काय, ह्याला जबरदस्त फुटवे येतात. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतो, जर समजा जर ह्याला जर असंच ठेवलं, होते काय, एकतरीचं उत्पन्न म्हणजे भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, एकतर आपण रानामध्ये लागवड केलेली आहे, मग होते काय, पडीक पडल्यासारखं होते तुम्हाला सांगतो. आणि भरपूर आता बघा त्या खाली किती जाळ झाले बघा, खोचाटे. ह्याच्यामुळे कसं आहे, आता कटरनं वगैरे कट होत नाही, ह्याला इळ्यानं वाकून वगैरे व्यवस्थित आपण कट करतो सध्या, काय अडचणी होत नाही, एक नंबर चालू आहे. पण समजा एवढे जर कट झाले, जेवढे जर मोठे जे दांडकं आहेत, जर एवढ्या उंचीपर्यंत जर गेले, तर होतंय काय, शिवबाबळीचं म्हणजे आपल्याला नांगरणी करून सुवावळ मोडून टाकावी लागत असते, जेणेकरून अडचणी भरपूर होतात. त्याच्यामुळे कधीही लक्षात असू द्या, आपल्या चारावरणीची जी काळजी जी आहे ती आपल्याला घ्यायचीच आहे. हे संपूर्ण जे खोचाटे जे आहेत, आता हे संपूर्ण खोचाटे काढून घ्यायचे आपल्याला बघा एकदम, जेणेकरून कसं आहे जुलैपर्यंत आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळेल. बघा आता बघा, हे एकदम म्हणजे सध्याला उन्हाळ्यामुळं काही तर चारा तर नाहीच, पण कसं आहे, जो चारा आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहे, जी कापणी आपल्या सुबाबळीची घ्यायची आहे, ज्या कापणीवरती म्हणजे ज्या सुबाबळीवरती आपल्याला बंदिस्त शेळीपालन जे करायचं आहे, ते बंदिस्त शेळीपालन व्यवस्थित आणि सुरळीतपणे चालण्यासाठी हे उन्हाळ्यातलं नियोजन आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, तिथंपर्यंत कट करत गेलेला आहे, तिथं पण पूर्ण खोचाटे. आता होते काय, ह्याला बघू शकता तुम्ही, हिरवी भरपूर आता म्हणजे फुटवे फुटणार, जेणेकरून सुबाबळीचं उत्पन्न जे आहे ते भरपूर येणार आहे आपल्याला. म्हणजे आता फायदे जर विचार करायला गेला तर वेटगन वगैरे फास्ट होते, दुधाची वाढ वगैरे होते. कसं आहे तुम्हाला सांगू का, बंदी शेळीपालनामध्ये एक तो एक चारा जास्त वापरायचा नाही, जर सवय लागेपर्यंत, अशातला काहीच विषय नाही. 4G उलट नेपेरवरती मक्कावरतीच आपल्या संपूर्ण शेळ्या आहेत सध्या. पण कसं आहे, सवय आहे, आता गेली 1-1.5 वर्षाला सवय होती काही शेळ्यांना, आता आणि नवीन आणल्या शेळ्यांना पण सवय होत आहे. अशा पद्धतीचा विषय आहे. आपला फार्म कसा चालवायचा ते आपल्या नियोजनावरती अवलंबून असते मित्रांनो, कधी पण लक्षात असू द्या. एकदम जबरदस्त कटिंग चालू आहे सुबाबळीची आपल्या, बघू शकताय. जेणेकरून आता ही सुबाबळ तुम्ही बघून घ्या, आणि येत्या बरोबर 2.5 ते 3 महिन्यामध्ये, येत्या 2, 2.5, 3 महिन्याच्या जवळपास तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करतो ह्याच सुबाबळीचा. आणि ही जे सुबाबळ आहे, मी इथं थांबलं तर मी तुम्हाला दिसणार सुद्धा नाही व्हिडिओमध्ये. इतकं म्हणजे एकदम असं सुबाबळीचं जंगल तयार होतं इथं, इतके भरपूर फुटवे आणि इतके भरपूर पाला येत असतं मित्रांनो. त्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. 1-2 व्हिडिओ बघून फायदा होत नाही मित्रांनो, कारण कसं आहे, बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वांना माहिती आहे चारा व्यवस्थापन असो, शेड व्यवस्थापन सर्वांना माहिती आहे. जेणेकरून बघू शकता एकदम जबरदस्त जे आता फुटवे येणार आहे, भरपूर अशी सुबाबळीचं उत्पन्न भेटणार आहे आपल्याला. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. फक्त व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे की चारावरणीची निगा व्यवस्थित करून घ्या. आता बघा पूर्ण कटिंग झाली, याच्यामध्ये व्यवस्थित रूटर वगैरे मारून घेतला, सऱ्या वगैरे चढून घेतल्या, विषय संपला. एकदम जबरदस्त सुबाबळ आपल्याला कापण्यासाठी मोकळी. तिकडे बघू शकता 4G बुलेट वगैरे नेपेरचं नियोजन तिकडे बघू शकता, 4G बुलेट सुबाबळ तिकडे पण आहे. आणि तिथल्या सुद्धा सुबाबळीची कटिंग केलेली आहे मित्रांनो आपण संपूर्ण. आता ही सुबाबळ ती सुबाबळ भरपूर नुसती सुबाबळ होणार आहे आपल्याला पावसाळ्यामध्ये टाकण्यासाठी शेळ्यांना, जेणेकरून चाऱ्याची कमतरता होऊ नये. तर ठीक आहे, थांबू इथंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.